नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता बघा. 16 डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट आहे. आजपासून या ठिकाणी वाटप जे ते सुरू होऊ शकते. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आजपासून त्यासोबतच ₹850 जे काही वाटप आहे ते सुरू होऊ शकतात. या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, आजपासूनच या ठिकाणी महिलांना जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. 6वा हप्ता जो तो महिलांना या ठिकाणी मिळू शकतो. भरपूर दिवसांपासून महिला 6व्या हप्त्याचे म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत, परंतु अजूनपर्यंत पैसे महिलांना जमा झालेले आहेत. तर आजपासून त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. तर बघा, 16 डिसेंबरच्या आजपासूनच वाटपच्या या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. आता निश्चितच तुम्हाला झाले की हा जो काही हप्ता ₹1500 त्या ठिकाणी आहे. ₹21 हप्ता करण्यासाठी अजून अर्थसंकल्पीय अधिवेशन आलेलं नाही, त्याची तरतूद होणार आहे. आणि जर आज आपण पाहिलं तर आजपासून म्हणजे 16 डिसेंबरपासून या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी आजपासून सुरू होऊ शकतात. संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात येऊन जाईल. तर थोडाही वेळ वाया न घालवता नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना 6वा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद. बघा, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आता बघा, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे किंवा माहिती नसेल तर सांगतोय की हिवाळी अधिवेशन हे नेहमीच नागपूरला होत असतं. आता यामध्ये अधिवेशन जे त्यामध्ये तरतूद होईल का त्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आहे. आता आजपासूनच तुम्हाला पैसे कसे मिळतील ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, म्हणून शेवटपर्यंत पहा. बघा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर 17 दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 6व्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अजूनही तुम्हाला रक्कम जी ती मिळालेली नाही. जर आपण पाहिलं असेल तर माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की निकाल जो आहे म्हणजेच निवडणुकीचा जो निकाल आहे तो लागल्यानंतर लगेचच तुम्हाला नोव्हेंबरमध्येच पैसे मिळतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु नोव्हेंबर गेला, आता जवळपास डिसेंबरची 16 तारीख आलेली आहे. अजूनही महिलांना पैसे मिळाले नाहीत. तुम्हाला काय वाटतं, यावर तुमचं मत काय? लवकरात लवकर पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे का, किंवा मग थोडी तुम्ही वाट पाहू शकता, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती काय. त्यामुळे महिलांना 6व्या हप्त्याची त्या ठिकाणी रक्कम खात्यात जमा होणार कधी, या संदर्भात राज्यातील 2,50,00,000 लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते. बघा, 2.5 कोटी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते. आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना पैसे दिलेले आहेत आणि 16,00,000 महिलांचे अर्ज तपासणी सुरू आहे. त्यानंतर बघा, पुढे याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जाते. बघा, हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशन जे आजपासून त्या ठिकाणी सुरू झाले. तर राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला ₹1,500 दिले जातात. ₹1,500 तुम्हाला आता सध्या तरी मिळतात आणि पुढच्या अधिवेशनापासून ₹2,100 मिळू शकतात. अर्थसंकल्प त्या ठिकाणी तरतूद झाली की मग त्यापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 5व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येते. बघा, 5व्या हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात त्या ठिकाणी आलेली होती आचारसंहिता लागण्याच्या अगोदर. बघा, 9 ऑक्टोबरला शेवटचा डीबीटी सरकारने केलेला होता. ठीक आहे. आता पुढे जर आपण गेलो तर बघा, माझी म्हणजेच काय, तर बघा, आपण जर पाहिलं असेल तर आदितीजी तटकरे या त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होत्या. त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने राबवली आणि पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. तर आता त्यांच्याकडे कोणतं खातं जातं ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा अशी आहे की पुन्हा एकदा आदितीजी तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास विभागाचं जे काही खातं आहे ते जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली, आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 17 दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. बघा, तुम्हाला अजूनही रक्कम आलेली नाही. तर ज्या महिलांना 6वा हप्ता हवा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 6वा हप्ता पाहिजे लिहून पाठवा. त्यामुळे 6व्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार या संदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 2,50,00,000 लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते. त्यामुळे तुम्हाला 6वा हप्ता हवा आहे ना, पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 6वा हप्ता हवा आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. म्हणजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला पाहिजे, जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे, मंत्री महोदयांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी पण या ठिकाणी लवकरात लवकर विचार केला पाहिजे की महिलांना आता पैसे त्या ठिकाणी हवे, तर त्या ठिकाणी तरतूद वगैरे करून तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी पैसे जे ते पाठवले जावेत. तर बघा, सर्वांनी लिहून पाठवायचे. पुढे बघा, राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता. बघा, आजच त्या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात. तरतूद मंजूर झाल्यानंतर लगेचच खात्यात जमा होणार रक्कम. तर बघा, विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे 6वा हप्ता तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पुढे जर आपण गेलो तर बघा, काय पाहायला मिळते, अर्ज नोंदणीचाही त्या ठिकाणी निर्णय होणार. तर नवीन अर्ज बघा, भरपूर महिला ज्यांना नवीन अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत, नवीन अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये भरायचे आहेत, परंतु त्यांना आता त्या ठिकाणी अर्ज भरणं बंद आहे. तर हे केव्हा चालू होईल ते देखील आपण पाहूया. बघा, अर्ज नोंदणीचाही निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे गेल्या 15 ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली. 15 ऑक्टोबरपासूनच त्या ठिकाणी निवडणूक जी काही अर्जांची जी काही नोंदणी प्रक्रिया म्हणजे तुम्हाला नवीन लाभार्थी जर व्हायचं असेल लाडकी बहीण योजनेची तर तुम्हाला अर्ज भरावा लागतो. तो अर्जाची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. तर ती अर्जाची प्रक्रिया जी त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही या संदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होणार आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर विधिमंडळाचं जे काही हिवाळी अधिवेशन सुरू झाले तर यामध्ये नवीन नोंदणी सुरू करायची किंवा नाही हा देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी लगेच त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर कुठलाही निर्णय झाला नवीन अर्ज करण्यासंदर्भात तर तो देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. पैसे वाटपाच्या संदर्भाचा निर्णय झाला तर तो देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्वांनी लगेच त्या ठिकाणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचे. आता आपण जर पुढे गेलो तर बघा, हिवाळी अधिवेशन सुरू झाले त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतर पाहू शकतो बघा, आजपासूनच नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये होणार या मुद्द्यावरून खडाजंगी.
तर बघा पुढे जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. म्हणजे आज सोमवार 16 डिसेंबरपासूनच ते शनिवारी 21 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर जवळपास 5-6 दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. यामध्ये नक्कीच आपल्या लाडकी बहीण योजनेचा देखील प्रश्न उपस्थित केला जाईल आणि पैसे देण्यासंदर्भाचा देखील त्या ठिकाणी जे काही मंत्री असतील त्यांच्याकडून त्या ठिकाणी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेले पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांची संख्याबळ कमी असली तरी पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करून दिला जाणार आहे. त्यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक मांडली जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार असल्याचं सध्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर महत्त्वाचा विषय आपल्या लाडकी बहीण योजनेचा देखील आहे आणि तो देखील त्या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली कदाचित तुम्हाला आजपासून त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होऊ शकते. संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.